श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. हे व्रत श्री गणेशांना समर्पित करण्यात आलेलं आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात. हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम उपासक मानलं जातं आणि सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करणं ही आवश्यक मानलं जातं. बुधवारचा दिवस श्री गणेशांना समर्पित आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्त्याला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं आणि संकष्टी चतुर्थीला उपवासासह भगवान गणेशांची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावं देखील आहेत. त्यामध्येच फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने संबोधलं जातं. हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवासाने पूजा केल्याने गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नांदते. तर यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही सोमवार 17 मार्चला असणार आहे आणि त्यामुळे सोमवारी 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दोष अडीअडचणी दूर होतात. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे दाता आहे. त्यामुळे आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. आपल्या मनातील मनोकामना देखील पूर्ण होतात आणि मनशांती लाभते. जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो देखील वाढतो. आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनामध्ये अन्न आणि पैशाचा भांडार वाढत जातो. परंतु आता हे व्रत करणं उपवास करणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर गणपती बाप्पांच्या पूजेसह घरामध्ये काही प्रभावी सेवा उपाय आपण करू शकता. तर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. या उपायामध्ये फक्त आईने मुलांसाठी गणपती बाप्पांसमोर 21 दुर्वांचा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांवरती येणारी सर्व संकटे विघ्ने दूर होतील. त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर असा हा उपाय आहे. तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कुठे करावा याविषयीची माहिती आपण आता बघूया. तर बघा, पण जसं इतर चतुर्थी प्रमाणेच उद्याच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे. आई वडील दोघांनी उपवास पकडला तर खूप छान. परंतु दोघांपैकी एकाने तरी आपल्या मुलांसाठी उद्याचं चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते करावं. कारण ज्यांना मूलबाळ आहे त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत जे आहे तर ते आवर्जून केलं पाहिजे. जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे. आणि जर तुम्ही अजून चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी जेव्हा अंगारकी चतुर्थी आली तेव्हापासून तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चतुर्थीला सुरुवात करू शकता. फक्त अंगारकी चतुर्थीपासूनच आपण चतुर्थी उपवास करण्याला सुरुवात करू शकता. आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची काही गरज नाही. सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय सुद्धा करू शकता. कारण कोणतीही सेवा उपासना ही मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते. काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं
उपायाचं फळ मिळत नाही. जसं दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही. अगदी त्याचप्रमाणे संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करत असताना पुढील चुका तुम्हाला आवर्जून ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत, तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना अंघोळ घालतो, देवांना स्नान घालतो. तर घालण्यामध्ये सर्वात पहिला मान गणपती बाप्पांचा असतो. गणपतीच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा जी आहे तर ती केली जात नाही. उद्या तर संकष्टी आहे, तर उद्या सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपतीवरची गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षम पठण करू शकता. असं केलं तरी देखील चालेल. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला एका छोट्या चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पा हे एक असे पुरुष देवता आहेत ज्यांना तुम्ही ओलं कुंकू अर्पण करू शकता, अक्षता वाहू शकता. कारण दुसऱ्या पुरुष देवतांना कुंकू चालत नाही. चंदन, अष्टगंध तुम्ही लावू शकता, परंतु गणपती बाप्पांना थोडंसं ओलं करून कुंकू तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर अखंड अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तुटलेल्या अक्षता अर्पण केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज होतात, कारण अक्षता सुद्धा त्यांना तितक्याच प्रिय आहे. आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ हे आपण वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो. अनेक वेळा मनोभावे पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही. त्याला कारण म्हणजे तांदूळ. तर ज्या वेळेस आपण तांदूळ फुटलेली, तुटलेली अशी वापरतो त्यावेळी ते अशुभ मानले जाते आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाही, नाराज होतात. म्हणून या छोट्या मोठ्या चुका आपल्याला त्या दिवशी टाळायच्या आहेत, ज्यामुळे गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा राहील, आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडीअडचणी दूर होतील, आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्र अर्पण करायची आहे. जी केजमाळ आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे, ज्यामध्ये पांढरी वस्त्रमाळ, त्यानंतर जानवं या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे. लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मोतीचूरचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. आता जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामध्ये आपण दुर्वा आणि 2 महत्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत, त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच कुठेतरी आपल्या जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे. कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते आणि तिथे केलेली कुठलीही सेवा जी तुम्हाला जी आहे तर ती लवकर आपल्याला फळ मिळून देत असते. म्हणून सेवा आपल्याला जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत. दुर्वाशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण मानली जाते. श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुम्हाला दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते. तसं तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फूल, अष्टगंध, गुलाल, इतर पाने, फुले, विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो, परंतु या सर्व वस्तूमध्ये दुर्वा ह्या अत्यंत गणपतीला जास्त प्रिय आहे. त्यामुळे ज्या वेळेस मनोभावे तुम्ही गणपतीला दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करता त्यावेळी गणपती बाप्पा हे आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताजा दुर्वा अर्पण कराव्या. कालच्या म्हणजे जुन्या किंवा शिळ्या झालेल्या दुर्वा कधीही अर्पण करू नका. आता हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणार आहोत. हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरी देखील चालेल किंवा मुलांनी स्वतः केला तरी सुद्धा चालेल.
आता मुलं आपल्या जवळ असतील असं नाही, मुलं शिक्षणानिमित्त कुठेतरी बाहेर राहत असतील तर त्यांच्या त्या करिअरमध्ये यश प्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी चालेल. या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वासोबत आपल्याला एक लाल फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 21 शमीपत्र सुद्धा लागणार आहेत. आता शमीपत्र म्हणजे मराठी भाषेमध्ये शमीपत्राला सौंदड सुद्धा बोललं जातं. तर ती सौंदड तुम्हाला घ्यायची आहे आणि सौंदर्याची पानं जी आहे तर ती तुम्हाला देठाला भरपूर पानं आहे तर अशी तुम्हाला 21 देठासहित सौंदर्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला 21 घ्यायची आहे. त्याला 3 पानं असतात. जर असं आपण एक दुर्वा घेतो त्याला 3 पानं असतात तर 21 दुर्वा घेतो त्यावेळेस ती एक जोडी तयार होते. अगदी त्याचप्रमाणे अशीच आपल्याला शमीपत्राची 21 जोडी तयार करायची आहे आणि 21 दुर्वाची शमीपत्राची जोडी जी आहे तर ती तयार करायची आहे आणि एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या जायचं आहे. आता हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता. जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील, मुलं शक्यतो घरी असतील, मुलं जर जवळ राहत नसतील तर मग तुम्ही हा उपाय स्वतः मंदिरामध्ये जाऊन केला तरी पण चालेल. मुलं जर तुमच्या सोबत असतील तर खूप छान होईल. तर नसेल आता मुलं तुमच्या जवळ तर काही हरकत नाही. मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं कुठेतरी कधी त्यांची इच्छा नसताना सुद्धा येत नाही, अशा वेळेस आई वडिलांनी हा उपाय केला तरी पण चालेल. 21 दुर्वा 21 शमीपत्राची जोडे, त्यानंतर एक लाल फूल हे साहित्य घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांसमोर बसून या सर्व वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या मुलांनी केला तरीही चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकांनी केला तरी सुद्धा चालेल. त्यामुळे हे सर्व साहित्य जे आहे तर ते साहित्य ज्यामध्ये 21 दुर्वा 21 शमीपत्र आणि एक लाल फूल हे अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे साहित्य म्हणजे दुर्वा शमीपत्र लाल फूल हे गणपती बाप्पांना अतिशय शुद्ध अंतकरणाने मनोभावे अर्पण करायचं आहे आणि कुठलीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे हा मनामध्ये आपल्याला भाव ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे, तरच आपल्याला त्या सेवा पूर्ण होते. ती सेवा तुमची पूर्ण होते पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असायला हवी आणि तेवढा विश्वास देखील तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा. तर हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घराच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर तुम्ही हा प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडीअडचणी अडथळे दूर होतील तोपर्यंत हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला केला तरी देखील चालणार आहे. प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीही चालेल. परंतु प्रत्येक वेळी उपाय करणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ही सेवा उपाय जो आहे तर तो बंद करू शकता. घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांची करणार आहोत ती तर सुरूच राहणार आहे, परंतु आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जी संकल्पयुक्त किंवा ही जी सेवा करणार आहोत ती आपल्याला इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच थांबवता सुद्धा येऊ शकते. असं म्हणतात ना, कुठलीही गोष्ट जर सातत्याने पूर्ण विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती ही देते. अगदी त्याच प्रकारे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सातत्याने करत राहायचा आहे. प्रत्येक चतुर्थीला मनोभावे केला आणि यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत. त्यामुळे या उपायाची आपल्याला अनुभूती जी आहे तर तुम्हाला ती येणारच आहे. काही चुका आहे त्या आपल्याला टाळायच्या आहे. जसं दुर्वांच्या बाबतीत सांगितलं की दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना सेवन केल्या होत्या, त्यामुळे त्या नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना अर्पण करायच्या असतात. बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतात. तर ही चूक आपल्याला करायची नाही. दुर्वा त्यांना
तुम्हाला त्यांच्या पोटाजवळ ठेवायचे आहे, ज्यामुळे तो नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल आणि दुर्वा अतिशय प्रिय गणपती बाप्पांना आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुर्वा मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करता त्यावेळेस ते लवकर आपल्याला प्रसन्न होता, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करता. एवढा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि गुरुवारसोबतच घरून जाताना तुम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य, बुंदीचे लाडू, पेढे नैवेद्यासाठी घेऊन जाऊ शकता. नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 11 किंवा 21 मोदक घ्यायचे आहे किंवा लाडू बुंदीचे लाडू घ्यायचे आहे. मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे किंवा तुम्ही तो नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर व्यक्तींना वाटप करू शकता. तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडीअडचणी, दुःख दूर व्हावे, त्यांना इच्छित कार्यामध्ये यश मिळावं, त्यांना नोकरी संदर्भातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावे, यासाठी उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.